नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. इंगळी इथल्या अलका तावदारे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्याच्या समोर 11 मार्च रोजी शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा आज हातकणंगले इथं झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील इंगळी संतोष श्रीपती तावदारे यांच्या मालकीची पट्टण कोडोली इथली गट नंबर 730 मधील 24.37 आर जमीन संदीप दत्तात्रय तावदारे यांना 7 वर्ष 3 लाख रुपयास गहाणवट दिली होती. ही जमीन रीतसर पैसे देऊन गहाणवट दस्त रद्द केला. यानंतर त्यांनी परत ही जमीन सचिन तानाजी तावदारे यांना गहाणवट देण्यासाठी हातकणंगले इथं रजिस्टर ऑफिसमध्ये आले असता सचिन तावदारे याने गहाणखत न करता फसवणूक करून थेट खरेदी खत करून घेतला. याची नोंद घालण्यासाठी ते गेल्यावर ही घटना लक्षात आली. यावेळी संतोष तावदारे तक्रार केल्यानंतर संबंधित जमिनीची नोंद रद्द झाली. यानंतर त्यांनी काही मध्यस्थांमार्फत यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. यानंतर त्याचे घेतलेले पैसे परत देऊन जमीन परत घ्यायचे ठरले. पैसे दिले, मात्र सचिन तावदारे यांनी जमीन सोडण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर परत दमदाटी करून रानातील ऊस परस्पर तोडला. यावरून दोघात वाद झाला. म्हणून संतोष तावदारे हे गुन्हा दाखल करण्यासाठी हुपरी पोलीस ठाण्यात गेले असता संबंधित पोलीस अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रार दाखल करून घेतली नाही. यानंतर वरिष्ठांच्याकडे तक्रार केल्यानंतर हुपरी पोलिसांनी सचिन व त्याचा भाऊ नितीन तावदारे आणि इतर आरोपी यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा 23 जानेवारीस दाखल केला. मात्र संबंधित आरोपीवर पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने दलित महासंघाच्या वतीने आज हातकणंगलेत पत्रकार परिषद घेऊन हुपरी पोलिसांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार 11 मार्चला हुपरी पोलीस ठाण्यासमोर शंखध्वनी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा यास्मिन सनदी, सुनील घाटगे, शुभांगी मुतोळे, राणी सकट, अभि अवघडे, अलका तावदारे, संतोष तावदारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मी विलास कांबळे, दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष, प्राध्यापक पंचन सट्टे यांच्या नेतृत्वात काम करत असताना या ठिकाणी हुपरी हद्दीतील इंगळी गावातील अलका तावदारे यांच्यावर जो अन्याय झालेला आहे याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं 11 मार्च रोजी शंखध्वनी आंदोलन करणार. कारण जमिनीच्या वादातून अलका तावदारे यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेले असतात टाळाटाळ केली. परंतु त्यांनी वरिष्ठांची दाद मागितल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या तक्रारीनुसार तक्रार दाखल करून घेण्यात आली. परंतु अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्या आरोपी आता मोकाट फिरत आहेत, धमक्या देत आहेत, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आणि आज या उद्या हा कागद आणा, तो कागद द्या, याची माहिती द्या, त्याची माहिती द्या, अशा पद्धतीचं काम करून यांना आजपर्यंत कोणताही न्याय दिलेला नाही. गेले 1.5 महिना झालं हे कुटुंब अतिशय ह्याच्या दडपणाच्या छायेखाली आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांना इतर माध्यमातून धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून दलित महासंघाच्या वतीनं अलका तावदारेंच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हुपरी पोलिसांच्या दारामध्ये शंखध्वनी आंदोलन येत्या 11 मार्च रोजी करणार असा इशारा देण्यात येतोय. या बैठकीला